नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मध्यरात्री अपघात झाल्यानंतर 40 मिनिटांनी पहिला रुग्ण कामोठे येथील महात्मा गांधी मिशन रुग्णालयात दाखल करण्यात आली. त्यानंतर एका पाठोपाठ एक अशा 24पेक्षा अधिक रुग्णवाहिकांमधून भरून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने केलेल्या नियोजनबद्ध कामामुळे जखमींना वेळीच उपचार मिळू शकले. ज्यावेळेस जखमींना रुग्णालयात आणण्यात आले त्यावेळेस MGM रुग्णालयाच्या तब्बल 35 डॉक्टर आणि 40 आरोग्य सेवक रुग्णांसाठी उपलब्ध होते. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचवता आले. 12:40 द्रुतगती महामार्गावर सोमवारी मध्यरात्री अपघात झाल्यानंतर या द्रुतगती महामार्गावरून जाणाऱ्या एका जागरूक प्रवाशाने पोलीस नियंत्रण कक्षाला अपघाताची पहिल्यांदा माहिती दिल्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाला सुरुवात झाली. बौद्ध यात्रेनिमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांनी भगवान श्री जगन्नाथांचे दर्शन घेतले. तसेच महाराष्ट्र ओडिसा वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होत उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजप उत्तर रायगड जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, खारघर मंडळ उपाध्यक्ष किरण पाटील, अमर उपाध्याय, प्रवीण बेरा, आदित्य हादगे, शोभा मिश्रा यांच्यासह मान्यवर आणि भाविक उपस्थित होते. चांगुकाना ठाकूर महाविद्यालयात प्लेसमेंट सेल अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि पिरामल फार्मा सोल्युशन्सच्या वतीने मंगळवारी कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्लेसमेंट सेलचे चेअरमॅन सत्यजित कांबळे यांनी महाविद्यालय आणि रसायनशास्त्र विभागाच्या प्रगतीचा आढावा घेतला. त्यानंतर पिरामल फार्मा सोल्युशनच्या शीतल दरडे यांनी कंपनी आणि निवड प्रक्रियाविषयी माहिती देत विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यूसाठी शुभेच्छा दिल्या. या संधीचा 108 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. या कार्यक्रमाला पिरामल फार्मा सोल्युशन्सचे उत्पादन विभागाचे मुख्य व्यवस्थापक निलेश पाटील, वरिष्ठ व्यवस्थापक अतुल कोल्हे, आशिष देशपांडे, उत्पादन पर्यवेक्षिका प्रियांका मांडवे, मानवी संसाधन विभागाच्या उपव्यवस्थापकीय शीतल दरडे, नागरत्न राजोली, वरिष्ठ कार्यकारी अधिकारी किरण धुर्वे, श्रीलक्ष्मी कारीपाथात आणि महाविद्यालयाच्या सायन्स विभागाच्या प्रमुख S ठाकूर उपस्थित होते. डोंबिवली येथील घेसरगाव येथून पंढरपूरकडे खासगी बसने निघालेल्या वारकरी भक्तांचा मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या भीषण अपघातातील जखमींची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामोठ्यातील महात्मा गांधी मिशन रुग्णालयात भेट घेऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी या दुर्घटनेत दुर्दैवाने मृत पावलेल्या वारकऱ्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून 5 लाख रुपयांची मदत देण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व जखमींची विचारपूस केली. तसेच MGM रुग्णालयातील डॉक्टरांकडून जखमी वारकऱ्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. तर अपघातातील जखमींच्या वैद्यकीय उपचारावरील सर्व खर्च शासन करणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. पापलेट सुरमईवर ताव मारायला सर्वच मासेप्रेमींना आवडत असले तरी हे मासे परवडत नसल्याने सर्वसामान्यांची पावले वळतात ती बॉम्बे डक अर्थात बोंबील माशाकडे. त्यामुळे श्रावण सुरू होण्यापूर्वी बोंबील खाण्याची हौस भागवली जाते. सध्या या बोंबील माशांची आवक सुरू आहे, पण ती कमी असल्याने बाजारात 200 रुपयांना 5 बोंबील असा भाव वधारला आहे. तर दुप्पट झाल्याने सर्वसामान्यांना बोंबील हे परवडण्याचे झाले आहे. आवक कमी असल्याने बाजारात 200 रुपयांना 5 नग असा बोंबील माशांचा दर आला आहे. या कडाडलेल्या दरामुळे खवय्यांना अधिकच खर्च करावा लागत आहे. हा दर दुप्पट असून सर्वसाधारण 5 नगाचे 100 रुपये लागतात. तर आवक अधिक असल्यास 10 नग 50 रुपयातही विकले जात आहेत. जून आणि जुलै या 2 महिन्यांसाठी सलग 61 दिवसांसाठी शासनाने खोल समुद्रातील पावसाळी मासेमारी बंदीचे आदेश दिल्याने राज्यातील मासेमारी ठप्प झाली असून उरण परिसरातील सुमारे 750 मच्छीमार नौकांनी विविध बंदरात नांगर टाकून विसावल्या आहेत. त्यामुळे मासळीची आवक मोठ्या प्रमाणावर घटली असल्याने मासळीचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत.
मुसळधार पावसामुळे उरणला पाणी पुरवठा करणारे रानसई धरण भरून वाहू लागले आहे। त्यामुळे उरणकरांच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे। रानसई धरणातून उरणमधील औद्योगिक कारखान्यांसह 25 पेक्षा अधिक ग्रामपंचायती आणि उरण नगर परिषदेला पाणी पुरवठा होतो। मात्र पाणी साठा अपुरा पडू लागल्यामुळे MIDCला सिडकोच्या हेटवणे धरणातून येणारे उसने पाणी घ्यावे लागत आहे। तर नोव्हेंबर महिन्यातच आठवड्यातून 2 दिवस पाणी कपातीची वेळ आली होती। शिवाय धरणाची साठवणूक क्षमता ही 10 दशलक्ष घनमीटरवरून 7 दशलक्ष घनमीटरवर आली आहे। त्यामुळे पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी कमी पडू लागले आहे। धरण क्षेत्रात आतापर्यंत 886 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। सोमवारी दुपारी 11:15 वाजता रानसईने 116 फुटांची पातळी गाठल्याने धरण भरून वाहू लागले असल्याची माहिती उरण MIDCचे अभियंता विठ्ठल पाचपुंडे यांनी दिली। मागील वर्षी रानसई 18 जुलैला भरले होते। यावर्षी पाऊस उशिराने आणि धीम्या गतीने होऊनही 2023च्या तुलनेत 3 दिवस आधीच धरण भरून ओसंडून वाहू लागले असल्याची माहिती MIDC अधिकाऱ्यांनी दिली आहे। त्यामुळे पाणी कपातीचा सामना करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे। विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीकडून आधी 2च उमेदवार देण्याचा निर्णय झाला होता। मात्र शिवसेनेने आयत्या वेळी 3रा उमेदवार दिल्यामुळे आपली अडचण झाली। काँग्रेसनेही त्यांच्याकडे असलेली जास्तीची मते दोन्ही उमेदवारांना विभागून दिली असली तर निकालाचे चित्र वेगळे असते, असे सांगत शेका पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी आपल्या पराभवाचे खापर अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर फोडले आहे। विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर जयंत पाटील यांनी अलिबागमधील शेतकरी भवनमध्ये झालेल्या शेकाप कार्यकर्ता विधान परिषदेतील आपल्या पराभवाचे विस्तृत विश्लेषण केले। आपल्या पराभवाचे खापर त्यांनी अप्रत्यक्षरित्या ठाकरेंच्या शिवसेनेवर फोडले। महाविकास आघाडीकडून 2च उमेदवार देण्याचा निर्णय झाला होता। मात्र शिवसेनेने आयत्या वेळेस 3रा उमेदवार दिला। विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून 2च उमेदवार देण्याचे ठरले होते। मात्र शिवसेना उबाठा गटाचे शेवटच्या क्षणी 3रा उमेदवार दिला। त्यामुळे आपली अडचण झाली असल्याचे त्यांनी सांगितले। दिवाळे गावाला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला असल्याचे प्रतिपादन नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी केले आहे। दिवाळे गावात भारतीय जनता पार्टी आणि संदीप नाईक प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, छत्री वाटप, यशवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच एक पेड मां के नाम या लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। देशात लोकसंख्या आणि शहरीकरण दोन्ही वाढत आहे। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभर एक पेड मां के नाम हे अभियान राबवण्यात येत आहे। या उपक्रमाचे नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर आयोजन केल्याची माहिती नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी यावेळी दिली। या कार्यक्रमाला समाजसेविका दीप्ती कोळी, जगन्नाथ कोळी, माजी नगरसेविका राजश्री कातकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। मुंबई पुणे महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 5 भाविकांचा मृत्यू झाला असून 42 भाविक जखमी झाले आहेत। त्यांना कामोठ्यातील MGM हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून या रुग्णालयाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत जखमी भाविकांची विचारपूस केली आहे। डोंबिवलीहून पंढरपूरला विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी चाललेल्या बसचा मुंबई पुणे महामार्गावर मध्यरात्री अपघात झाला। या अपघातात 5 भाविकांचा मृत्यू झाला तसेच 46 जण जखमी झाले असून त्यांना कामोठ्यातील MGM हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। या हॉस्पिटलला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंगळवारी भेट देत जखमींची विचारपूस करून डॉक्टरांसोबत चर्चा करून जखमींची सद्य परिस्थिती जाणून घेतली। कोपरखेरणे गावातील सुकन्या अक्षता म्हात्रे या विवाहितेवर काही दिवसांपूर्वी अत्याचार करून तिचा अमानुष खून करण्यात आला होता। डायगर येथील मंदिरामध्ये घडलेल्या या घटनेने संपूर्ण नवी मुंबई हादरली आहे। या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी आमदार गणेश नाईक यांनी केली आहे। आमदार गणेश नाईक, माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक आणि नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी दिवंगत अक्षताच्या आई-वडील, आगासकर कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले। मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी मातेसमान एखाद्या महिलेवर अत्याचार करून तिची अमानुष हत्या करण्यात आली। या प्रकरणी जे दोषी आहेत आणि जे दुष्कृत्यात सहभागी आहेत
त्या सर्वांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे। अक्षताला न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबरोबर बोलून सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची या प्रकरणी नियुक्ती करण्याची विनंती आपण करणार असल्याची माहिती आमदार नाईक यांनी यावेळी दिली। असे अमानवीय कृत्य करणारे गुन्हेगार सुटणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल असेही ते म्हणाले।